परिषदेचे सध्या आपल्या ज्या पक्षाचे जे आमदार आहेत कशा पद्धतीची तयारी चालू ते आहे? असं म्हणतात की मी जे आहे तो हाडामासाचा शिवसैनिक आहे, असं त्यांनी अनेक वेळा राजकीय व्यासपीठांवरती दिलेलं आहे. सध्या पक्षाच्या नेतृत्वासाठी म्हणजे किंवा पक्ष बांधण्यासाठी त्यांची काय मदत होते का? आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहोळ विधानसभा मतदारसंघातले ते लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत. त्यामुळे अपेक्षित असं आहे की त्यांनी या मोहोळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत किंवा मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीची सर्व सूत्र किंवा याचं काय नेतृत्व हे त्यांनी केलं पाहिजे. सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही सगळे पदाधिकारी सोबत आहोत, सगळ्यांना घेऊन एक या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची स्ट्रॅटेजी, पॉलिसी, उमेदवारांचं चयन आणि प्रचार यंत्रणा या संदर्भात त्यांनी पुढाकार घेऊन ते करायला पाहिजे अशी आमची सर्वांची विनंती आहे. पण ते कुठेही सक्रिय होताना दिसत नाहीये. काय कारण आहे की ते सक्रिय होत नाहीत? नाही, काय झालंय, आमच्या तालुकाध्यक्षांनी त्यांना संपर्क केला होता. आमचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष देखील त्यांच्याशी बोलले होते, पण त्यांनी ते आजारी असल्याबद्दलचा तसा निरोप हे केला होता. त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून ही मोहोळ नगरपालिकेची निवडणूक सगळेजण जबाबदारी वाटून घेऊन त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. कुठे आपण पाहतोय की आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं काम करतोय, मात्र महाविकास आघाडीमध्ये काही असा समतोल झाला आहे का किंवा काय त्यांच्याकडून विचारणा झाली आहे का? कशा पद्धतीच्या आघाडी अपेक्षित आहे? नाही, आता या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि माननीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील भैयासाहेबांकडे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्षाने या मोहोळ नगरपालिका नाही तर माढा आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिका त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या किंवा इतर उमेदवारांच्या आणि ते प्रचार यंत्रणा, पुन्हा नेत्यांचे प्रचार दौरे, ही सर्व जबाबदारी माननीय भैयासाहेबांवर पक्षाने दिली आहे. त्यानुसार पुढे आपण ती प्रचार यंत्रणा करतोय. कुठेतरी आता आपण पाहतोय की मोहोळ नगर परिषदेमध्ये शरद पवार यांचं काही प्रचाराचं नियोजन आहे का? त्या संदर्भात काय तुम्ही मागणी करणार आहात? कसं झालं, मोहोळ शहरामध्ये मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्यासोबत मराठा समाजाचं पॉप्युलेशन देखील या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे. मागासवर्गीयांमध्ये बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, हे इतर लहान समाज आहेत. हे सगळे समाज तुल्यबळाचं त्यांचं संख्याबळ आहे. अशावेळी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सबंध कारकीर्द म्हणजे 55 वर्षाची त्यांची संसदीय कारकीर्द ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे. पुरोगामी विचारांची मूल्य जपणारा नेता म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार. यासोबत कायम पवारसाहेबांनी अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देण्याची भूमिका घेतली. दलितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात मागासवर्गीयांना आणण्याबद्दलची त्यांनी सातत्याने भूमिका घेतली. महिलांना राजकारणामध्ये प्राधान्याने संधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि महिला या सबंध वर्गाला न्याय देण्यासाठी किंवा या सबंध वर्गाला आश्वस्त करण्यासाठी आम्ही माननीय पवारसाहेबांना म्हणजे आमचे जे खासदार आहेत माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या माध्यमातून, आमच्या तालुकाध्यक्षांच्या माध्यमातून माननीय पवारसाहेबांना आपण विनंती करणार आहोत की मोहोळ येथे एक जाहीर सभा दिल्यानंतर या ठिकाणी जो अल्पसंख्याक समाज त्यांच्यावर गुंडगिरी करून त्यांच्यावर दबाव टाकून एक वेगळ्या प्रकारची अनामिक भीती या मोहोळमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मनात जी निर्माण झाली आहे ती भीती कुठेतरी दूर करण्यासाठी, त्यांना आश्वस्त करण्यासाठी आणि त्यांना धीराचा मोठा शब्द देण्यासाठी माननीय पवारसाहेबांची सभा या ठिकाणी होईल असं मला आत्मविश्वास आहे. कुठेतरी आपण पाहतोय की आता मोहोळ नगर परिषदेचे काय मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जाणार आहे आणि विरोधकांना काय आव्हान असणार यावर? नाही, मोहोळ नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती आम्ही बेसिक मुद्द्यावर, वॉटर, गटर, मीटर, आम्ही या नगरपालिकेची निवडणूक पिण्याच्या पाण्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे ज्यावेळेला मी आमदार होतो त्यावेळेला या मतदारसंघामध्ये आपण मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते अशा पद्धतीची अभिनव संकल्पना राबवली.
मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये बोर मारून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण मिटवला. मोहोळच्या तहसील कार्यालयामध्ये बोर मारून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. मोहोळ पोस्ट ऑफिसमध्ये बोर मारून त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. परंतु आज देखील मोहोळ शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा आणि 24 तास पाणी पुरवठा करणारी एखादी प्रभावी पाणी पुरवठा योजना होणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करण्याबद्दलची आमचा एक मानस आहे. पुन्हा मोहोळमध्ये आरोग्याचा प्रश्न आहे, मोहोळमध्ये ड्रेनेज सिस्टीमचा प्रश्न आहे आणि मोहोळच्या विकासाचे जे काही रस्त्याचे प्रश्न आहेत, या सगळ्या मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या मोहोळ नगरपालिकेला सोलापूर जिल्ह्यातली अव्वल आणि चांगल्या प्रथम दर्जाची विकासामध्ये अव्वल असलेली नगरपालिकेमध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी आम्ही सर्व आमचे होणारे नगरसेवक आणि या मोहोळ नगरपालिकेची पहिली महिला नगराध्यक्ष जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांची असेल, त्यांच्या माध्यमातून या मोहोळ नगरपालिकेच्या माध्यमातून मोहोळ शहरातील सर्व मतदारांना विकासाचं नवं राजकारण आम्ही उभं करून दाखवू. साहेब, की चर्चा अशी आहे की तुमच्या मुलीला जे आहे ते आमदारकीचं तिकीट दिलं नसल्यामुळं की सध्या आता मोहोळ नगराध्यक्ष पदासाठी ते उभं राहतील का, अशी काय शक्यता आहे का? नाही, माझी जी मुलगी आहे सिद्धी रमेश कदम, त्यांनी मोहोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी कधीही अर्ज केला नाही. पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली नाही. ही नगरपालिकेची निवडणूक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती या सर्व निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. ज्या वेळेला विधानसभेला आमच्यासारख्या उमेदवारांच्या मागे हे कार्यकर्त्यांची टीम काम करते, त्यावेळेला आम्ही आमदार, खासदार किंवा पुढच्या मोठ्या पदावर जातो. परंतु आताची ही जी पदं आहेत ही खऱ्या अर्थाने नेत्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीची पद आहेत. त्यामुळे मोहोळ नगरपालिकेचे नगरसेवक हे गल्लीत वॉटर गटर मीटरसाठी काम करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आपल्याला उभा राहताना दिसेल. आणि मोहोळ नगरपालिकेची पहिली महिला नगराध्यक्ष ही सुशिक्षित आणि अगदी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी योग्य महिला या मोहोळ नगरपालिकेच्या पदाची उमेदवार म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धी कदम या नसतील का? नाही, कधी अजिबात नाही. सिद्धी कदमचा या ठिकाणी कुठलाही विचार नाही आणि पार्टी लेवलला देखील त्या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही.